नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गारपिटीविषयी पावसाविषयी बघणार आहोत की 14 जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार आहे। बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार आहे ते आणि कशा प्रकारे होणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। उन्हाळ्याच्या झळा सोसत असतानाच अचानक आभाळ भरून आलंय। आज घरातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण महाराष्ट्राच्या हवामानात एक मोठा आणि अचानक बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्याच्या बऱ्याच भागात अवकाळी पाऊस आणि चक्क गारपिटीने हजेरी लावण्याची शक्यता आहे। चला तर मग जाणून घेऊया हवामान विभागाचा हा नवा आणि महत्त्वाचा अंदाज नेमका काय सांगतो, कोणते 14 जिल्हे आहेत ते की त्याच्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे। आणि हवामान खात्याने दिलेल्या या ताज्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे। तर काही ठिकाणी गारपिटीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। विशेषतः पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर तुलनेत जास्त राहील। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने काही जिल्ह्यांसाठी थेट ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। तर काय आहे ते बघूया आपण। गारपीट कुठे होणार, सगळ्यात पहिले अगोदर आपण ते बघणार आहोत। आज राज्याच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे। कोल्हापूर, सातारा, त्याचबरोबर सांगलीपासून ते सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीपर्यंत अनेक जिल्ह्यांना याचा फटका नक्कीच बसू शकतो। यासोबतच यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे। यावेळी वाऱ्याचा वेगही ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका भयंकर असू शकतो, असा हवामानाचा अंदाज आहे। दुसरीकडे कोकण आणि इतर पट्ट्यात म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, तसेच पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथेही विजांचा लखलखाट, पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आलेला आहे। उद्याची स्थिती कशी असेल तर हा पाऊस आजच थांबणार नाही, तर उद्याही त्याचा जोर कायम राहील। उद्या अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल। वीकेंडला मात्र काय दिलासा आहे तर सध्या जरी अवकाळीचं सावट असलं तरी शुक्रवारपासून राज्याला थोडासा दिलासा मिळेल आणि पावसाचं प्रमाण हळूहळू ओसरायला सुरुवात होईल। शुक्रवारी फक्त दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात अगदीच तुरळक पाऊस पडेल आणि आनंदाची बातमी म्हणजे शनिवारपासून हे पावसाळी वातावरण पूर्णपणे निवळेल आणि तापमानात पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पावसाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितलेली आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।